नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या जानेवारीच्या वितरणासंदर्भामध्ये आहे. तर जानेवारीचं वितरण कधी होणार आहे ताई? जानेवारीचं वितरणाला विलंब होणार आहे का ताई? तर हो, याच प्रश्नाची उत्तर आज देणार आहे. आणि तर आपल्या जानेवारीच्या हप्त्याला आता विलंब होणार आहे हे तुम्ही गृहीतच धरून चला. का? कारण आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, लक्षात घ्या मी काय सांगते, अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे आता आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्याकडं अर्थमंत्री पद होतं. अर्थमंत्री पद त्यांच्याकडे होतं म्हणजेच काय, जेव्हा ह्या योजनेच्या अंतर्गत निधी मंजूर केला जायचा, बरोबर, मंत्रिमंडळामध्ये निर्णय व्हायचा, निधी मंजूर केला जायचा आणि त्याच्यानंतर अर्थ विभागाकडून हे महिला व बाल कल्याण विभागाला तो चेक दिला जायचा. जो काही निधी असेल तो अर्थमंत्र्यांकडून महिला व बाल कल्याण विभागाकडे ते जे आहे तो निधी दिला जायचा, तो चेक दिला जायचा. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते वितरण होत होतं. ही प्रोसिजर अशी असते आणि आता आपले अर्थमंत्री नाहीत, त्यामुळं आता ही प्रोसिजर कशी होणार? दुसरे अर्थमंत्री जेव्हा नियुक्त होणार त्यानंतर वितरण होणार किंवा मग ह्याची प्रोसिजर कशी होणार, ही सगळी माहिती तर सरकारकडून अपेक्षित आहे. थोडंसं धीर धरा. 3 दिवसाचा दुखवटा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. हे 3 दिवस झाल्यानंतर आपल्याला माहिती मिळेल जी काही असेल आणि मीही तुम्हाला ही माहिती देणार आहे. पण आत्ता जी माहिती तुम्हाला दिली आहे ही तुम्हाला माहिती असावी म्हणून ही तुमच्या माहितीसाठी मी माहिती दिलेली आहे की अर्थ विभागाचं जे काही आहे ते आता अर्थमंत्री कोण होतात ते बघूया. ह्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का ते बघूया. ती पुढची प्रक्रिया कशी असते ही सरकारकडूनच आपल्याला माहिती मिळणार आहे. बाकी ह्याच्यावर मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे. एक मात्र नक्की आहे की आपल्या जानेवारीच्या हप्त्याला आता विलंब होण्याची शक्यता, दाट शक्यता आहे की आपल्या जानेवारीच्या हप्त्याला विलंब होईल. बाकी सरकारने जर ह्याच्यामधून काही वेगळा मार्ग काढला तर आपल्याला वितरण लवकर होऊ शकतं, अन्यथा आपलं हे वितरण जे आहे ते लांबणीवर जाऊ शकतं. पण काळजी करू नका. हे बघा, काय होईल, 4-5 दिवस उशीर होईल, 8-10 दिवस उशीर होईल, अजून वेगळं काही होणार आहे का? तुम्हाला हप्ता मिळणार आहे. हप्ता तुम्हाला मिळणार नाही अजिबात असं नाही, ह्याची काळजी तुम्ही करू नका. हप्ता तुम्हाला 100% जानेवारीचा मिळणार आहे. फक्त याला थोडासा उशीर होऊ शकतो अशी शक्यता सध्या आता निर्माण झालेली आहे आणि आपण सुद्धा ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. माणुसकी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आता आपल्याला धीर धरायला पाहिजे, धैर्य ठेवायला पाहिजे आणि माणुसकी जपणं गरजेचं आहे. आपल्याला हे लक्षात ठेवा. आपला हप्ता आज ना उद्या मिळेल, पण जे काही महाराष्ट्रावर दुःख ओढवलेलं आहे, पवार कुटुंबावर जे दुःख ओढवलेलं आहे, आपण त्यांच्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं थोडंसं शांतीत घ्या. लवकरच आपल्या हप्त्याचे वितरण होईल. सरकार याच्यामधून काही ना काही मार्ग लवकरच काढेल अशीच अपेक्षा आपल्याला आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही आता काळजी करू नका. बाकी सगळ्यात दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे, तो मला जो प्रश्न आहे तो वितरणासंदर्भामध्ये असा येतोय की ताई, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, आमचा फॉर्म जो आहे तो अपात्र झालाय, आम्ही पात्र असून आम्हाला लाभ मिळत नाही, मग आम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार नाही का? तर अगदी खरं आहे. जर तुमच्या केवायसीची पडताळणी झाली नाही आणि तुमचा फॉर्म अपात्र आहे, तो पात्र झाला नाही, तर मला तर असंच वाटत आहे की जानेवारीचा हप्ता जो आहे त्याला उशीर होणार आहे. तर मी या संदर्भामध्ये स्वतः सरकारला असं सांगत आहे की जेवढ्याही पात्र लाडक्या बहिणी आहेत, एकदा त्यांच्या फॉर्मची पडताळणी होऊ द्या आणि मग जानेवारीचं वितरण करा. कारण काय होईल माहितीये का, भले त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही पात्र असून सुद्धा, पण आता कमीत कमी जानेवारीचा हप्त्याचं वितरण सुद्धा होणं गरजेचं आहे ना. त्या महिलांना जानेवारीचा हप्ता नाही आला तर विनाकारण त्या पात्र असून अपात्र झालेल्या आहेत आणि आता त्या जर अपात्र यादीमध्ये आहेत तर सरकारला कसं कळेल की कोण पात्र आहे कोण अपात्र आहे? कारण केवायसी मध्ये चूक झाली आहे ना आपल्याकडून. त्यामुळं मला असं वाटतंय की जर तुमचा फॉर्म अपात्र यादीमध्ये आहे तर तो पात्र यादीत कसा जाणार? तर केवायसीची पडताळणी केल्यानंतर जाणार आहे तुमचा फॉर्म पात्र झाल्यावर. बाकी जर समजा तुमच्या केवायसीची पडताळणी करण्याच्या अगोदर जानेवारीचं जर वितरण झालं तर मात्र तुम्हाला मग जानेवारीचा हप्ता येणार नाही, हे कन्फर्म आहे. तुम्ही विचार करा, जर तुमचा फॉर्म अपात्र आहे तर पात्र यादीत कसं जाणार? जाणार नाही ना. त्यामुळं आपल्याला जे 181 नंबर दिलाय ना टोल फ्री क्रमांक, त्याच्यावर कॉल करून बघा. हे थोडक्यात सांगते या ठिकाणी. बाकी ह्या मुद्द्यावर केवायसी संदर्भात सगळी माहिती तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्याच्या देणार आहे. तर नक्कीच उद्याचा केवायसीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तुमचे बरेच कमेंट आलेले आहेत मला. तर या संदर्भात आपला केवायसीचा व्हिडिओ उद्या मी अपलोड करणार आहे. नक्कीच अवश्य तो व्हिडिओ पहा. आजचा जो हप्ता आपला विषय होता तो जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये होता की जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणाला उशीर होणार आहे का? तर हो, 3 दिवसाचा दुखवटा आणि आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आता बघू सरकारकडून याच्यावर काय माहिती येते. मग
व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेलच. मी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. मला असं वाटतं तुम्हाला हे सगळं काही समजलं असणार आहे जे मी सांगितलंय. काहीही नाही समजलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या कमेंटवर आपण लाईव्ह घेऊन किंवा व्हिडिओ घेऊन परत येऊया. जास्तीत जास्त महिलांना आपल्या या व्हिडिओला शेअर करा. मी शेअर का करू असा विचार अजिबात करू नका, कारण जे प्रश्न तुम्हाला आहेत तेच प्रश्न इतर महिलांना पडलेले आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नाहीयेत. आपण आपल्या व्हिडिओच्या अंतर्गत आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरी माहिती तुम्हाला देत असतो. त्यामुळं आपल्या व्हिडिओला शेअर जरूर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा. बेल नोटिफिकेशन दाबलात तुम्ही ऑलचं, तरच तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत, अन्यथा पाहायला मिळत नाहीत. हे यूट्यूबचे नियम आहेत, हे माझे नियम नाही. त्यामुळं आपल्या बेल नोटिफिकेशनला अवश्य दाबा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.